मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जे मोरेसरण ते असतात सगळेजण ते धाड टाकतात आणि त्यांना तिथे ते माणसं मालासहित पकडले जातात. तर आता ते माणसं घाबरून पळायला लागतात, पण बाकीचे माणसं पळून जातात. पण मग त्यांच्या हाती एक माणूस लागतो आणि त्या माणसाला मोरेसर पकडायला लागतात. तर आता तो माणूस मोरेसरांना त्यांना ढकलून द्यायला लागतो. तर आता मंजू म्हणते की बापरे, इथं तर हे सगळं चालू आहे. तर आता मोरेसर म्हणतात की मंजू धरा, याला सोडू नका. आणि तो माणूस मोरेसरांना लुटून देतो. तर आता मोरेसर त्याला पकडतात आणि आता लगेच हाणायला लागतात. तेवढ्यात मंजून त्या पकडतात. तर मोरेसर म्हणतात की याच्यातला कोणालाच पळून नका देऊ. पण ते माणसं बाकीचे पळून जातात आणि मंजूला त्यांना म्हणतात पकडा यांना आणि मला सगळं त्यांना इथून घ्या. आणि त्या मंजू त्या माणसांना पकडते. मंजू, भारती मावशी त्या आणि तिथून त्या माणसांना घेऊन जातात. तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत ते सगळे उभा असतात. तर आता सपनी म्हणते की ओ सत्यजित भाऊजी, मला तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे, सेल्फी. तर सत्या म्हणतो की काढा ना वहिनी. तर मम्मी साहेबांना लगेच ती म्हणते की ओ या ना मम्मी साहेब, तुम्ही पण फोटो काढायला. तर सत्या म्हणतो की काही गरज नाही या वहिनी, हे बघा तुम्हाला काढायचा तेवढा बास झाला, आता कुणाला बोलवायची काही गरज नाहीये, माझा आणि कुणाचा काही संबंध नाहीये, असं सत्या म्हणतो. तर आता लगेच मम्मी साहेबांना खूप वाईट वाटतं आणि सत्या राग राग तिथून लगेच निघून जातो. तर आता लगेच ज्या बायका असतात आजूबाजूला त्या मम्मी साहेबांविषयी बोलायला लागतात. म्हणतात की काय ग, हा सत्या खरंच घर सोडून गेलेला आहे ना मम्मी साहेबांमुळं. तर बाकीच्या म्हणतात की मग हो, डेंजर आहे ती मम्मी साहेब, त्यांच्या घरात कुणी राहूच शकत नाहीये, अशी बाई भांडकुदळ आहे ना, तिच्या घरात कशी राहील ती मंजू तरी आणि सत्या तरी. आणि मम्मी साहेबांना खूप राग येतो आणि मम्मी साहेब तिथून निघून जातात. आणि सत्या मनातल्या मनात विचार करतो की जिथे माझ्या बायकोला मान दिला जात नाही तिथे मी का थांबू. आणि सत्या राग राग निघून जातो. तर आता इकडं त्या माणसांना पोलीस स्टेशनमध्ये मोरेसर ते टाकतात आणि मोरेसर ते पोलीस स्टेशनमध्ये टाकल्यावर म्हणतात की ओ खुसपोटे इथं कुलूप लावून घ्या. तर आता लगेच मंजू त्यांना म्हणतात की कामाला लागा. तर आता जी मंजू आहे ती खूप विचारात गुंतलेली असते, कारण तिला तिथे जे तात्यासाहेबांचा फोटो सापडलेला असतो. ती म्हणते की तात्यासाहेबांचा फोटो कसा आला असेल त्या माणसांकडे. तर आता इकडं जे तात्यासाहेब असतात ते म्हणतात की काय रे सत्या, आमची पोरगी कुठं दिसली नाहीये, मंजूला काही तू सांगितलं नव्हतं काय, मंजू कुठं आहे, मंजू इथं आलेली नाहीये. तर सत्या म्हणतो की अहो येतील, त्या काही कामात असतील ना, त्यामुळे त्यांना यायला जमलं नसेल, असं म्हणतो. तर आता लगेच तात्यासाहेब म्हणत असतात की हो. तेवढं तिथे सत्याला मंजूची गाडी आल्यासारखं दिसतं आणि सत्या तिकडे बघायला लागतो. तर तिथे जी मंजू असते ती तिथे पोलिसांच्या गाडीतून येते आणि ती सत्याकडे येत राहते. तर आता सगळेजण मंजूकडे बघतात, पण तात्यासाहेबांच्या दृष्टीत ते वेगळं दिसतं. तात्यासाहेबांना असं वाटतं की मंजू त्यांना अटक करण्यासाठी तिथे येत आहेत. तर आता लगेच जी मंजू आहे तिथे येते आणि म्हणते की तात्यासाहेब घाबरलेले असतात. म्हणतात का आली का मंजू तू, माझी पोरगी आली, चल सत्या तुमचा एक फोटो काढून घेऊयात. आणि चल रे तू पंकज, चल ना फोटो काढायला. पंकज म्हणतो नाही, मला एक अर्जंट फोन आहे, मला जायचं आहे, मला बोलायचं आहे फोनवर. आणि पंकज तिथून निघून जातो. सत्या आणि मंजू फोटो काढत असतात. तर आता तात्यासाहेब म्हणतात की चांगला फोटो काढ रे, माझी पोरगी आहे ती, असं म्हणतात. आणि आता पंकज म्हणतो की तात्यासाहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे, बाजूला या. आणि पंकजला कोणतरी फोनवर सांगतं की आपल्या अड्ड्यावरती आता तिथे धाड टाकली आहे. तर पंकज हा सगळं तात्यासाहेबांना सांगतो आणि तात्यासाहेब इकडे येतात आणि म्हणतात की तुम्हाला दोघांना एक रूम देऊ का मी. तर लगेच मंजू म्हणते की नाही तात्यासाहेब, त्याची काही गरज नाही, आता आम्ही घर घेतलंय ना. तर आता लगेच तात्यासाहेब म्हणतात बरं ठीक आहे, काही मदत लागली तर कळवा. तर तात्यासाहेब तिथून जातात आणि सत्या मंजूवर रुसलेला असतो, तो मंजूशी बोलत नसतो. तर ते चित्रकार येतात, म्हणतात की काय झालं तुमचं आणि काय चालू आहे, अरे सत्या का बोलत नाही तिच्याशी नीट. तर आता मंजू म्हणते की सांगा ना तुम्ही, जाऊ पप्पा मी कामात होते, बघा तुमचं लेक तरी पण माझ्यावर रुसून बसलेत. तर आता लगेच पप्पा म्हणतात की हो सत्या, काय रुसायचं काही कारण नाहीये, अरे ती कामात असेल. तर लगेच आता सत्या आणि मंजू पप्पांच्या पाया पडतात आणि आता पप्पा म्हणतात की काय म्हणजे सुखी राहा. तर मंजू म्हणते की हो पप्पा, पण तुमच्या पोराला समजून सांगा माझ्याशी नीट बोलायला, ते माझ्याशी नीट बोलत पण नाही, नुसते रुसतायत. तर ते म्हणतात की होईल तो ठीक, तो काळजी करू नको मंजू. आणि आता लगेच मम्मी साहेबांना इकडं सगळे कवी म्हणतात की बघा मम्मी साहेब, तुमच्या पाया पडणार तिथे काय चालू आहे, असं कवी म्हणते. तर मम्मी साहेबांना खूप राग येतो आणि मम्मी साहेब राग राग घरी निघून येतात. आणि आता घरी आल्यावरती त्या घरातला सगळा पसारा पांगवून देतात, सगळे झाडं फिडं फेकून देतात, तर सगळ्या शोच्या वस्तू आणि फेकून दिल्यावरती आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की हे बघा चित्रकार, हे सगळं त्या तुमच्या नेबलेटमुळं होत आहे असं म्हणतात. आणि आता लगेच इकडं जो सत्य आहे तो विचारात उभा असतो आणि आता तिथं मंजू येते आणि म्हणते काय रे सत्या, कशाचा विचार करतोय,
तर लगेच सत्या रुसतो आणि मंजू म्हणते की कवर रुसणार आहे माझ्यावरती असं तू सत्या, रुसू नकोस तू अजिबात. आणि काय रे रुसू नकोस कशाला रुसतो, आणि हे बघ मी समजून सांगते माझं काम चालू होतं. सत्या म्हणतो ठीक आहे वाघमारे आता झोपा. आणि मंजून ते झोपतात. तर आता मंजूला स्वप्न पडतं की तात्साहेब तिथं आलेत चाकू घेऊन आणि मंजूला मारतायत. तर आता मंजू मोठमोठे ओरडते आणि लगेच सत्या म्हणतो काय झालं वाघमारे, अहो कोणीच नाही ते. तर ती म्हणते काय नाही सत्या, अरे मला एक लय असं स्वप्न पडलंय बोगस. तर सत्या म्हणतो जाऊ द्या मी तुमच्यासोबत आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता, तुम्ही काळजी करू नका असं म्हणतो. तर आता मंजू पोलीस स्टेशनला जायला निघते आणि सत्या कामावरती. तर आता मंजू सत्या डबा द्यायला असते पण मंजूचं डोक्यात वेगळाच विचार चालू असतो. तर आता सत्या म्हणतो की वाघमारे काय चाललंय तुमच्या डोक्यामध्ये नेमकं, अहो मी ताई. तर मंजू म्हणते की काय नाही सत्या डबा घेऊन जा एवढं सांगत होते. सत्या म्हणतो ठीक आहे. सत्या निघून जातो. तर मंजू आता तिथे एकटीच विचार करत उभा असते आणि म्हणत असते की सत्या तू गेला रे, पण आता मला खूप टेन्शन येते काय असेल ते तात्साहेबांचं. तर इकडं तात्साहेब म्हणत असतात की काय रे पंकज, या पोह्यामध्ये काय काय टाकलंय बघ, आणि हे बघ माझ्यासाठी हा सत्या फक्त हा कढीपत्ता आहे, याचा वापर करायचा, वास घ्यायचा आणि सगळं काम झालं की याला फेकून द्यायचा, असा माझ्यासाठी तो सत्य आहे. तिथे काही माणसं येतात आणि ते तात्साहेबांकडे काहीतरी कामासाठी आलेले असतात आणि ते आता तात्यासाहेबांना म्हणतात की तात्साहेब तुमच्या कामं आहेत. तर ते म्हणतात सही करा तुम्ही तिथे, आणि सही करायला लावतात आणि सत्याला अर्जंट बोलवून घेतात. सत्या म्हणतो की ठीक आहे आलोच मी तात्साहेब, एवढं पुण्याचं काम आहे तर. आणि तो त्यांना म्हणतो की नंतर आपण मीटिंग घेऊयात आणि मला अर्जंट काम आहे, मला जावं लागेल. आणि सत्या तिथून जायला निघतो. आता सत्या इकडं जी मंजू आहे ती पोलीस स्टेशनला येते आणि म्हणते काय हो भारती मावशी, काही झालं का मग, केली का नाही अजून चौकशी. तर भारती मावशी म्हणतात कशाची चौकशी अगं, अजून कशाचीच काही नाही आहे, इथं मोरे सर नाही आले ना, मोरे सर आले की मग होईल चौकशी. तर मंजू म्हणते ठीक आहे भारती मावशी. तर आता लगेच तिथून त्या गुंडाला बाहेर काढण्यात येतं. तर मंजू म्हणते भारती मावशी मी जाते चौकशीला. तर भारती मावशी म्हणते नको अगं काही गरज नाही. तर मंजू म्हणते की भारती मावशी जा तुम्ही इथून. आणि आता मंजू ती उभा राहते आणि तिच्या खिशातून फोटो काढून बघते. ती म्हणते तात्यासाहेबांचा आहे, काय करू माझं डोकं तर बंद पडलंय, हा माणूस तात्यासाहेबांचा तर नसेल ना, असं तिच्या मनात विचारायला लागतात. तर बघूया पुढच्या भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.